नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्याधन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी बालभारती विषय मराठी 18 नंबरची कविता अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव आहे बहुमोल जीवन. कवी आहेत रमण रणदिवे. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण पुस्तकातील पान क्रमांक 70 काढायचा आहे सर्वांनी. चला तर बघा विद्यार्थ्यांनो, 18 नंबरची कविता आहे बहुमोल जीवन. कवी आहेत रमण रणदिवे. जन्म 1949. हे एक प्रसिद्ध कवी आहेत. ऋतू फुलांचा, चंद्र मेहंदीच्या खुणा, संप्रदार, काहूर, समर्पण हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. ही कविता काहूर या कविता संग्रहातून घेतली आहे. जीवन जगत असताना प्रत्येकास सुखदुःखांना सामोरे जावे लागते आणि जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे, असा बहुमूल्य संदेश आपल्याला या कवितेतून कवींनी दिला आहे. बालमित्रांनो, आज आपण रमण रणदिवे यांची बहुमोल जीवन ही कविता अभ्यासणार आहोत. चला तर सर्वांनी पुस्तकात लक्ष द्यायचं आहे. अगोदर आपण कविता म्हणूया. ऐका, म्हणा व वाचा. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का? भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? रोज नभाचे रंग बदलती, घन दाटून येतात तरी. निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसणी बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. संकटास लीलया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? बघा विद्यार्थ्यांनो, आपण कवितेचा भावार्थ बघूया. बघा, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का? विद्यार्थ्यांनो, आपल्या आयुष्यात सारे काही आपल्या मनासारखे घडेल असे नाही. कारण झाडावर जरी फुले छान दिसत असली तरी झाडावरून ती खाली निखळून पडू नये असे जरी वाटलं तरी ती फुले ठराविक काळाने देठापासून गळूनच पडतात. म्हणून झाड काही जीर्ण किंवा जुने काही होत नाही. बघा पुढील ओळी बघा. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? बघा, जे जे आपल्या वाट्याला येईल ते ते आपल्या सर्वांना सहन करावंच लागेल. कारण आपण जर गुलाबाचे फूल पाहिले तर त्याच्याजवळ खूप काटे असतात, परंतु गुलाब असे कधीच म्हणत नाही की मी इतका सुंदर असून देखील मला काटेच का बरं दिले, अशी तो कधीही तक्रार करत नाही व तो कधी दोषही कुणाला देत नाही. व आपल्याला जर देवाने एवढे सुंदर असे दिले आहे, सुंदर असून मला जर काटेच का दिले असं जर तो म्हणत राहिला तर कसे होईल बरं? म्हणून तो मातीवर कधीही चिडत नाही. कारण मनासारखं जीवनात सगळं काही आपल्याला मिळत नाही. त्यानंतर पुढच्या ओळी बघा. वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का?
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. बघा, वसंत हा 6 ऋतूमधला पहिला ऋतू आहे. वसंत ऋतू हा येतो व जातो, कारण या ऋतूमध्ये फुले येतात व गळून पण पडतात. त्यानंतर ग्रीष्म ऋतू येतो, म्हणजेच उन्हाळा येतो, कडक उन्हाळा. जमिनीला धरणीला तो खूप जाळतो. परंतु ग्रीष्म ऋतूनंतर लगेच पावसाळा येतो व पावसाळा येताच ग्रीष्म ऋतूमध्ये तापलेली जी जमीन आहे, जी धरणी माता आहे, ती थंडावते, गार होते व त्या ठिकाणी सर्व धरणी व जमीन हिरवा शालू नेसते. म्हणजे सर्व ठिकाणी आपल्याला हिरवेगार दिसते. उन्हाने तापलेले शरीर जळले म्हणून भूमी रडत बसत नाही, धरणी रडत बसत नाही व दुःखीही होत नाही, कारण मनासारखे जीवनात आपल्या सगळं काही जीवनात घडत नाही. पुढील बघा, रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी, निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसणी बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. नभ म्हणजे आकाश, आकाशाचे रंग बदलतात व घन म्हणजे मेघ, तरीही काळे ढग दाटून येतात. निराशेत बुडालेले तारे पुन्हा नव्याने लुकलुकतात, कारण निराशेचे रूपांतर पुन्हा काही दिवसांनी आशेत होते. म्हणजेच दुःखाचा काळोख संपून सुखाची ही पहाट होत असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण अमावास्येला चंद्र दिसत नाही, पूर्णपणे अंधारी रात्र असते, म्हणून पूर्ण चंद्राची पौर्णिमा कधी रुसत नाही, कारण पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो. अमावास्येनंतर पौर्णिमा लगेच येते. हे चक्र अविरत चालू असते. म्हणून मनासारखे आपल्या सर्व काही जीवनात घडत नाही, आपल्या आयुष्यात घडत नाही. त्यानंतर पुढील ओळी बघा, सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुनी मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. बघा विद्यार्थ्यांनो, कधी सुख येते तर कधी दुःख येते, कधी सुखाची ऊन व दुःखाची सावली येते व निघून पण जाते. या राग येता याचा आपल्याला राग येता कामा नये, कारण सुखदुःख ही आपल्या आयुष्यात येतात व निघून पण जातात. लीलया म्हणजे सहन व भिडावे म्हणजे समोर जावे. आयुष्य अर्ध्यावर सोडून देऊ नये, कारण बहुमोल म्हणजे अनमोल, खूप अमूल्य असे हे आपले मानवी जीवन आहे. फार अमूल्य आहे व किमती आहे. ते पुन्हा पुन्हा आपल्या माणसाला मिळत नाही. एकदाच आयुष्य मिळते व ते इतके सुंदर जगावं आपण, कारण मनासारखं या जीवनात आपल्या काहीही घडत नाही. म्हणून आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आपण आनंद लुटायला पाहिजे, आयुष्य आनंदाने जगायला पाहिजे. आज आपण रमण रणदिवे यांची बहुमोल जीवन ही कविता अभ्यासली. विद्यार्थ्यांनो, तुम्ही ही कविता पाठ करायची आहे. धन्यवाद.